नमस्कार. सुहानीच किचनमध्ये आपले स्वागत आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 1 वाटी ताजे मटार घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. 4 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेतलं आहे. 2 ते 3 हिरवी मिरची, इथे मी कमी तिखटवाली घेतली आहे. तुम्ही जास्त तिखटवाली घेतलात तर 2च घ्या. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकदा मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे. एकदा फिरवल्यानंतर अर्धी वाटीच्या पेक्षा थोडंसं कमी पाणी इथे घालून घेतलं आणि छान अशी पेस्ट इथे आपली तयार झालेली आहे. मस्त दिसत आहे. तर आज आपण ताज्या मटारची छान अशी एक रेसिपी पाहणार आहोत. खूप छान होते आणि चवीला सुद्धा खूप मस्त होते ही रेसिपी. तर एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 5 चम्मच हळद घालायची. 1 चम्मच पांढरे तीळ घालून घेतले आणि जी आपण पेस्ट तयार करून घेतली ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. इथे मी सर्व पेस्ट घालून घेते. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. यामध्ये पाणी जरा पण आता घालायचं नाही आहे. ज्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि लागलेच तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि तेच इथे मी पाणी घालून घेतलं आहे आणि घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर इथे मी घट्टसर गोळा मळून घेतला आहे आणि 1 चम्मचभर तेल घालून घेतलं आहे. तेल घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर आपण आज पाहणार आहोत मटार पुरी. ताज्या मटारची पुरी खूप छान आणि चविष्ट होते. तर एकदा नक्की या पद्धतीने करून पहा. मीडियम आकाराचे गोळे इथे मी तयार करून घेते. सर्व असेच गोळे इथे मी तयार करून घेते आणि या पुऱ्या एवढ्या चविष्ट लागतात ना की लहान मुले केव्हा फस्त करतील ते सुद्धा कळणार नाही. एवढ्या खूप छान आणि चविष्ट होतात. तर एक गोळी इथे घेतली आणि पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी ही लाटून घ्यायची आहे. जास्त जाडही नाही लाटायची आणि जास्त पातळही नाही. इथे पाहताय छान अशी इथे मी पुरी लाटून घेतले. अशाच पद्धतीने इथे मी 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर एका साईडला कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे. एक पुरी यामध्ये सोडते मी. सोडल्यानंतर तेल झाऱ्याने अशा पद्धतीने वरून मारून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम इथे मी हाय ठेवलेला आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. एका बाजूने छान अशी पुरी तळली की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी आपली पुरी तळून झालेली आहे. इथे पाहताय छान अशी टम्म फुगलेली आहे पुरी. तर दुसरी पुरी यामध्ये मी सोडून घेतली आहे. सोडल्यानंतर तेल अशा पद्धतीने मारून घ्यायचं म्हणजे छान अशी पुरी आपली टम्म फुगते. आता पलटी करून घेते. पलटी करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने छान अशी तळून घ्यायची आणि मस्त अशी टम्म फुगलेली आहे आपली पुरी. दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा खायला चविष्ट होतात या पुऱ्या. लहान मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही ब्रेकफास्टला जरी या पुऱ्या घाई गडबडीच्या वेळी बनवलात ना तरी सुद्धा अप्रतिम चवीच्या होतात. तर इथे दहीसोबत खा किंवा तुम्ही टोमॅटो केचप बरोबर जरी खाल्लात तरी सुद्धा चालेल. एवढ्या चविष्ट होतात ना या पुऱ्या की सर्व पुऱ्या आपल्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. इथे पाहताय एक इथे मी कट करून दाखवते तुम्हाला. मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि आतून तरी इथे पाहताय पूर्णपणे पोकळ आहे. तर या एकदा नक्की पुऱ्या करून पहा. सकाळच्या घाई गडबडीमध्ये ह्या
मटार पुऱ्या एकदा करून पहा. चवीला तर भन्नाटच होतात आणि खायलासुद्धा चविष्ट होतात ह्या पुऱ्या. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.